नमस्कार. माझे डॅडी जनार्दन चांदूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना मनापासून आभार. माझे डॅडी जनार्दन चांदूरकर यांनी कठीण परिस्थितीशी संघर्ष केला. चंदूर सारख्या गावातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. रोज अनवाणी 7 किलोमीटर चालून इचलकरंजी इथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. इंग्रजी भाषेतून त्यांनी MA ची पदवी संपादित केली. लिंग्विस्टिक्स मध्ये त्यांनी MA ची दुसरी पदवी संपादित केली. नंतर त्यांनी LLB ची पदवी संपादित केली. एल्फिन्स्टन आणि सिडनम सारख्या कॉलेजेसमध्ये ते इंग्लिशचे प्रोफेसर होते. जिद्दीने प्रेरित झाल्यामुळे त्यांना समाजसेवेचे भयंकर आकर्षण होते. त्यांनी कायद्याच्या पदवीचा फायदा घेऊन मुंबई हायकोर्टमध्ये वकिली केली. वकिली पेशामध्ये ते समाधानी होते. त्यामुळे त्यांनी बांद्रा पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. सतत 21 वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सोनिया गांधी यांनी त्यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवले. विधानसभेतील त्यांच्या भाषणांचा गौरव म्हणून त्यांना बेस्ट पार्लमेंटेरियनचा पुरस्कार मिळाला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार मिळाला. त्यांच्या विधानसभेतील प्रस्तावावर झोपडपट्टी वासियांसाठी 360 फुटाचे घर हे मंजूर करण्यात आले. विधानसभेने पास केलेल्या कायद्याची पायमल्ली केल्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्याविरुद्ध त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. विधानसभेने तो पास केला आणि प्रिव्हिलेज कमिटीकडे तो गेला. प्रिव्हिलेज कमिटी समोर हजर न राहिल्यामुळे अधिकाऱ्याला 2 दिवसाचा कारावास लागला. विधानसभेच्या इतिहासामधली ही एकमेव घटना आहे. जस्टिस लेंटेनच्या आयोगावर टीका करताना जज आणि मंत्रीमध्ये फरक होऊ शकत नाही हे त्यांनी ठासून सांगितलं. यासाठी त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचे संदर्भ पण दिले. जस्टिस लेंटेन यांनी मंत्र्याला पुरावे देताना खुर्चीवर न बसू दिल्यामुळे त्यांचा निषेध केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेस शताब्दी निमित्त मुंबईच्या विकासासाठी 100 कोटीचे अनुदान केले. माझे डॅडी यावेळी म्हाडाचे अध्यक्ष होते. 100 कोटीचे अनुदान योग्य पद्धतीने वापरण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. या प्रसंगी मी एक इंग्लिश कविता सादर करू इच्छिते. From barefoot roads to halls of power, you rose with grit like a blooming flower. With words of wisdom, sharp and true, you shaped a world for me and you. You gave the voiceless roofs and rights. You stood for truth in fearless fights. A scholar, leader, man of grace, with courage etched upon your face. Today I bow with pride and say, happy birthday, Dad, in every way. Your light still guides, your spirit says, a legacy that never fades. म्हणजेच माझ्या डॅडींनी शून्यातून निर्माण केलेल्या जगामध्ये मी वावरत आहे. मुक्यांना आवाज देणारे माझे डॅडी निर्भयता, धाडस आणि विद्वत्ताचे प्रतीक आहेत. त्यांची परंपरा कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे. अभिमानाने मान उंचावून मी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहे. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.